तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरणा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत थोडा अजून थोडा दुसरी वंदू सारजाजे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहि दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका उभे होते लोका ऐसे नमन करुणी सकाळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळ नाम म्हणे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. सर्वांचं श्रद्धास्थान महर्षी वाल्मिकी महाराजांच्या जयंती निमित्ताने इथल्या सर्व भाविकांनी एकत्रित येऊन घडवून आणलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा आणि महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण हरिभक्तिपरायण कुंदन महाराज यांनी अधून मधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही वंदन, सर्व गायनाचार्य विनेकरी टाळकरी भालदार चोपदार बसलेल्यात अजूनही महाराज असतील. सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. त्या सर्वांना माऊलीच्या स्वरूपात एकदा मनोभावे व्यासपीठावर वंदन करतो. माझ्या पुढे बसलेली सगळी मोठी मोठी मंडळी, या सगळ्या मोठ्या मंडळीला छोट्याचा पुन्हा एकदा नमस्कार. माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता,
या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, काटकसर नाही, भागवा भागवी नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं ग्रामस्थांच्या ऐश्वर्याला शोभेल अशी महर्षी वाल्मिकी जयंती. एक नंबर साऊंड सिस्टीम, अजिबात घाबरायचं नाही. शूटिंग वाले, पत्रकार. पण पुन्हा एकदा संयोजक मंडळीला धन्यवाद देतो, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल असा एकही समाज नाही ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्याला समाजाचा स्वाभिमान नाही. मराठीकडे लक्ष द्या. प्रत्येक समाजात संत आहे. लेकरू असल्या म्हणजे बाजूला बसू द्या. ते बाप ठीक आहे, पण ते लेकरू दम काढत नाही. असं हा बाश ठीक आहे. प्रत्येक त्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल. तर याच्यात कीर्तन होईल एवढे प्रमाण आहे. तुकाराम महाराज पण समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलाच की नाही. बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, काहीतरी दंबे असतो मेलो, काहीतरी दंबे असतो मेलो, कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो. पण कुणबी शब्द आणलाच. स्वाभिमान सांगतो मी. नरहरी महाराज, देवा तुझा मी, हे सगळे घरी गेल्यावर वाचा. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. सावता महाराज, आम्ही माळ्याची जात, शेत लावू बागायत. सेना महाराज, नाव्याचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहाराशी न संडे. ऐका स्वधर्म विचार. नामदेव महाराज, थोडस लांबून सांगतो 2 मिनिटात. नामदेव महाराज आदी तीर्थमंडळ, तीर्थयात्रा करून ही मंडळी वापस आली. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका मुक्ताई, निवृत्तीनाथ, नामदेवराय आणि औंढ्या नागनाथाला मुक्काम. अगदी 1 मिनिटात सांगतो. त्या दिवशी योगायोगानं महाशिवरात्र. औंढा नागनाथ माहिती आहे ना. तेव्हा जनाबाई म्हणल्या, इकडे बस भाऊ, पहिलेपासून स्वागताला आहे तो, मला 3 वेळा दर्शन घेतलं त्यानं, हट्टी आहे. बस पुढे बस, आता उठायचं नाही. हा ठीक. हा पुन्हा पुन्हा आपण भेटणारच आहोत कीर्तन झाल्यावर. हां, ते लगेच श्रोते कळतात आम्हाला, कुठेही जाऊ द्या. बरोबर एकच निवडला कडे आपण आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल महाशिवरात्र. जनाबाई म्हणल्या, अरे महाशिवरात्र आहे, पर्व विशेष भागवत धर्मी, नृषय जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, कीर्तन करा. महाशिवरात्र आहे, औंढ्या नागनाथाला मुक्काम आहे. मग नामदेव रायाचं कीर्तन सुरू झालं. कुठे? औंढ्या नागनाथाला. पण आतमध्ये ब्राह्मण मंडळीचं शिवमहिमनं चालू होतं. शिवरात्र होती ना, ते मागे पुढे हात. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चेता भस्मलेप करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामयोमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसी. पण यांचा पुंडली कवर्दा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा. मी तिथंच होतो. हे असं 2-4 वेळा झालं.
सगळे ब्राह्मण बिघडले. टाळ कुठे आणलो, कोणी परवानगी दिली, चालते हो, हाकलून दिलं. नामदेवराय रागावले नाही, पण मंदिराच्या मागे आले. हे घडलेला इतिहास. आणि मंदिराच्या मागे येऊन कीर्तन सुरू केलं, पण देवावर रागावून, देवा तुझी मंदिरं कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? अरे मग कीर्तनासाठी आलो तर मला का हाकलून दिलं? मी ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलाय कोणी? कीर्तन तिथलं सांगतो रागावून, पण ते हिंदी भाषेत आहे. ही नदी न जात मोळी पंढरी के राया, ही नदी न जात मोळी पंढरी के राया, ओ ही नदी न जात मोळी पंढरी के राया, ही नदी न जात मोळी पंढरी के राया. ऐसा तुमने नाम दर्जी काही को बनाया, ऐसा तुमने दर्जी नाम काही को बनाया, ऐसा तुमने नाम दर्जी काही को बनाया, ऐसा तुमने नाम दर्जी काही को बनाया. दीन दीन जात मार पंढरी के राया, 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 पंढरी के राया. ऐसा नाम दर्जी तू बनाया, तू बनाया, ऐसा दर्जी नाम तू बनाया, तू बनाया. दीन दीन जात मार पंढरी के राया, पंढरी के राया, ऐसा नाम दर्जी तू बनाया, तू बनाया, ऐसा नाम दर्जी तू बनाया, तू बनाया. हा घडलेला इतिहास. हे औंढ्या नागनाथाचं कीर्तन नामदेवरायाचं. हीन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नाम दर्जे काहे को बनाया. टाळ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया, देवल के पीछे नामा अल्लग पुकारे. परिणाम जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे, फिरविले देऊले जगा माझी ख्याती, नाम देवाची दूध प्याला, नाम देवाची दूध प्याला. घडलेला इतिहास. औंढ्या नागनाथाला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जिधर जिधर नामा उधर देऊलही फिरणे. आणि मग नानाभरण गव्वाहून का एक भरण दूध, नामदेवाचे प्रमाण. हम तुम कहा के बम्मन, हम कहा के सूद, मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नाम शिंपी लागा. अभंग एवढा आटापिटा केला पण थांबवला शिंपी शब्दावर. हे लक्षात ठेवा. प्रत्येक समाजात संत आहे, त्या त्या संताने आपापल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे, पण संत समाजापुरता नाही. ज्या समाजात संत जन्माला आले त्या समाजाचा गौरव वाढलाच है ना. वंश उद्धरिला माळी आता, वंश उद्धरिला माळी आता, वंश उद्धरिला माळी आता, वंश उद्धरिला माळी आता. हे नावामध्ये जाता जन्मा सुखन झाला, जाता जन्मा समाजात जन्माला आले कोण? सावता महाराज. मग झालं काय? त्याचा जन्म सफळ झाला नवल नाही, वंश उद्धरिला माळी याचा. ज्या समाजात संत जन्म घेतात त्या समाजाचा गौरव वाढतो.
कोळीयाची कीर्ती वाढली ग, कोळीयाची कीर्ती वाढली, कोळीयाची कीर्ती वाढली ग, कोळीयाची कीर्ती वाढली ग. गेले रामायण रामाई, गेले रामायण रामाई, गेले रामायण मी कशा करता आटापिटा केला एवढा. अरे ज्या वंशात वाल्मिकी ऋषीचा जन्म झाला त्या वंशाचा गौरव झाला. कोळयाची कीर्ती वाढली गहन. नाहीतर थोडा विचार करा मागे भूतकाळ. असं तर नियमच आहे. जात न पूछिए साधु की, जात न पूछिए साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ा रह दो म्यान. तो का म्हणे नाही नदी सनका, ज्याचे मुखी नाम तोचे धन, ज्याचे मुखी नाम तोचे धन, ज्याचे मुखी नाम तोचे धन. तो का म्हणे नाही नदी म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. नाहीतर थोडा भूतकाळ पहा. त्यांच्या इतका पापी त्याच्या आधी नाही, समकालीन नाही, नाताही नाही. शब्द काय आहे? ब्रह्महत्या राशी पातके अपार. अपार शब्द आहे. पापाची गणना नाही. जसं पुण्याची गणना कोण करी तसं पापाची गणना नाही. कारण माणूस मारला तर मोहरी एवढा खडा रांजणात टाकायचे वाल्या कोळी. तेव्हा वाल्मिकी व्हायचे होते. मोहरी एवढा खडा. हा ते आहे. मी आल्या आल्याच स्वागत झालं आमचं. मोहरी एवढा खडा रांजणामध्ये. असे 7 रांजण भरले. 7. रांजण 15 लिटर पाण्याचा नव्हता. एका रांजणामध्ये 12 बैल फिरायची. त्याच्यात मोहरी एवढा खडा टाकून 7 रांजण. घरी गेल्यावर खड्याचा हिशोब करा. इथं मेंदू बंद पडेल. काय असंही म्हणतील 12 बैल फिरत होती एवढा रांजण. तेवढा होता हे बघायला तुम्ही होता का? मी नव्हतो बा. पण तेवढा नव्हताच हे सांगायला तुमच्या तरी पैकी भोकरचं कोणी होतं का? नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. अतिशोक्ती अलंकार वक्त्याला क्षम्य असतो. एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून देण्याकरता अतिशोक्ती अलंकाराचा वापर करता येतो. एवढी माणसं मारली म्हणून ब्रह्महत्या राशी पातके अपार, ज्याच्या पापाची गणना नाही. पण भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. एक दिवस नारदजी आले. नारायण नेहमीप्रमाणे धावला बाबा. अरे काय करतो हे? म्हणले रोजचाच व्यवसाय चालू आहे. अरे पाप हे माहिती आहे, बुवा लोकांचा धंदा आहे तुमचा. पुण्य म्हणजे धमकीन, पाप म्हणजे भूलथाप. कोण पाहिलं? अरे पण हे पाप करतोय तू, माणसं मारतोय, हे भोगायला कोणी तयार आहे का? तुझ्यासारखा ब्रह्मचारी आहे का मी? बायको पोर आहे. घरून जाऊन विचारून ये ना. हो विचारून ये ना. आणि तुझा निघून पहिल्या एसटीने गेला आजचा ग्राहक. विश्वास नाही बुवावर तर अजिबात नाही. बांधून ठेव. नारदाला बांधलं झाडाला
पण वाल्या कोळी घरी आले. बायको सारवत होती. पूर्वी सारवायची पद्धत होती म्हणून आता दवाखाने कशाने भरले. डॉक्टर काय झालं मावशी, बाथरूम मध्ये पडली. तुमचं काय, मी किचन मध्ये. तुम्ही पायऱ्या उतरताना, अरे एकही जुनी म्हातारी पडली नाही सड्याच्या अंगणात सारवल्या जागेत है ना. सारवत असताना अहो तुम्ही, अरे ते एक बुवा भेटला, तो म्हणला हे पाप आहे, ते भोगायला कोणी तयार आहे का. मी म्हटलं मी काय ब्रह्मचारी आहे का, बायका पोर आहे. तो म्हणला विचारू नये बायकोला, म्हणून आलो. तुम्ही तिकडे काय करता आम्हाला माहित नाही, फक्त जेवण करणं आमचं काम आहे. अहो आता अर्ध्या तासापूर्वी मला सारवताना विंचू चावला, अजून वेदना आहे, अर्ध्या घेता का. तुम्हाला ते कसं काय, मग हे कसं काय. मग डोळे उघडले. पत्नी गुरु याला म्हणतात. नाही तर तेजा इशारती तट्टू फोकावरी घेती. तेज घोड्याला इशारा काफी आहे. आणि ते तट्टू असतं का नाही, तट्टू म्हणजे घोड्यापेक्षा लहान, गाढवापेक्षा मोठं, मधली आवृत्ती, केसापेक्षा गोमाशा जास्त. तट्टू माझा रत्नघोष 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक मग मागे सरे कोस कोस. ते मारवाडी भाषेत सांगतो. इथं कोण नाही ना मारवाडी आहे, ठीक आहे, भाषा वापरतो फक्त तुमची. बड बडजीनो घोडो, बड बडजीनो घोडो, घोडो को खानो, घोनो चलनो थोडो, एक मारो छड़ो नीचे बडजी ऊपर घोडो. तेजा इशारती. मित्र भेटले स्टँड जवळ, नमस्कार नमस्कार. 10वी पर्यंत एकत्रित शिकले होते बरं का. 10वी पर्यंत एका गोधडीत झोपले, एका डब्यात जेवले, एका खोलीत अभ्यास केला. पण नंतर 10 वर्ष भेट नाही. 10 वर्षांनी मित्र शहरात भेटला स्टँड जवळ. का रे 10 वर्षांनी भेट झाली आपली, लग्न वगैरे. 2 मुलं आहे मला. राहतो कुठे, इथं बंगला बांधला स्टँडच्या जवळच आहे. चल दाखव मला बंगला. आता बालहट्ट आहे. 10वी पर्यंत शिकलेले, 10 वर्षांनी भेट झालेली. आणि मित्राला 5:30ची वेळ होती. रविदास घरी नेलं, सोफा सेटवर बसवलं. हाय बसला ना, ऑर्डर सोडली. बायको किचन मध्ये, 2 कप चहा करा. कुंदन हे नीट ऐक. बायको म्हणली कोणत्या वेळेला कोणाला घेऊन येता, काय हॉटेल बिटेल समजला का. मी नाही मोकळी, जा कोण आहे त्याला तिकडे बघायचा. भलत्याच वेळेला आता हे तर आधीच उठलं मालकाच्या. अर्थात नको मला, म्हणला तुझा चहा नको, आपण स्टँडवरच घेऊ. दोघंही बोलत बोलत निघाले. हा म्हणला का रे 10वी पर्यंत एकत्रित शिकलो, एका डब्यात जेवलो, एका गोधडीत झोपलो, एका खोलीत अभ्यास केला, एकमेकाला विसरलो नाही. 10 वर्षाने भेट झाली रे. मी आपला गरीब माणूस आहे, शेळ्या चारतोय, पण वर्गात शिकलो, आपले बालमित्राचं नातं आहे. पहिल्यांदा तुझ्या बंगल्यात आलो रे, पण जरा तुझं ग्रह खातं कडक वाटलं भाऊ. तुला नाही काय नाही, माझ्या समोर जर असं विजेसारखी कडाडली तर एकटा असल्यावर कसं होत असेल. तो म्हणला अरे एखाद्या वेळेलाच तशी बोलते रे, नाही तर मोठी प्रेमळ आहे. याला म्हणतात तट्टू फोकावरी घेते. पत्नी गुरु कशाला म्हणतात. वॅश आले, कचा 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 दोरी कापली, नारदाला मोकळे केलं. डोळे उघडले वाल्या कोळ्याचे. नारदाच्या पायावर डोकं ठेवलं. वाचवा महाराज. बस इथेच. काय करू, घे देवाचं नाव. काय म्हणू, रामा रामा. ते रामा रामा म्हणायचं आणि मारा मारा सुरू करायचं. जवळजवळ 9:15 वाजले. कुंदन 9:15 वाजले. अरे मारा मारा क्या कहते हो, रामा कहो. बोले जिंदगी मारने में गई महाराज, मारा भी आएगा, रामा नहीं आएगा. तो ठीक है मारा कहो. बोले मारा क्या भगवान का नाम थोड़ा ही है. मुझे मालूम है भगवान का नाम नहीं, लेकिन 3 बार मारा कहने से 2 बार रामा. ही वकिलाची सलाह. हे नीट आहे का. नारदजी म्हणाले वाल्या मारा माराच म्हण, पण 3 वेळा मारा म्हटलं की 2 रामा होतात. तुम्ही कागदावर लिहून पाहा ना, मारा मारा मारा. इकडचा मान शेवटचा रा, 2 जातात वाया, पण मध्ये 2 रामा तयार होतात. ते उलट नाम जपत बसलं. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा.
सरळ नाही. मारा मारा येही मंत्र उनके अंतर्भेदा, परिणाम वाला था सो हुआ वाल्मिकी. तिथंच बसले बरं का, तिथंच बसले. वारूळ झालं, मुंग्या झाल्या, त्वचा खाल्ली, रक्त संपवलं, नुसतं हाडाचा सापळा राहिला. जे आधाराला घेतलं होतं ना वाल्या कोळ्याने, ते हे त्याला टोनप म्हणतात. ते असं जपमाळ आणि ते थोडा आधाराला एक काडी असते, ते कुबडीसारखी कोपऱ्याला लावलेली. परिणाम त्याचा वृक्ष झाला. जप केले वाल्मिकीने, जप केले वाल्मिकीने, फुटली टोन प्याला पाने, फुटली टोन प्याला पाने, फुटली टोन प्याला पाने, फुटली टोन प्याला पाने, फुटली टोन प्याला. जप केले वाल्मिकीने, फुटली टोन प्याला पाने. आणि मग काही वर्षांनी नारद जे आले, त्या वारुळातून राम धोणी येत होता. ते काढलं तर नुसता सांगाडा राहिलेला, तरी धोणी चालू. सरळ उलट्या नामान मारा मारा येही मंतर उनके अंतर भेदा, वाला थासो हुआ वाल्मिकी भेट भई नारदा. आता थोडस जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, जीव आरोपी. आपण 4 भूमिका इथे लावू. ज्यांची जयंती आहे, वाल्या कोळी आरोपी, नारदजी वकील, जगत कोर्ट आणि ईश्वर न्यायाधीश. नियम काय आहे? न्यायाधीशाच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीला वागावं लागतं. बरोबर आहे? न्यायाधीश सांगेल तसं आरोपीला वागावं लागतं. पण नारद रूपी वकिलानं अशी केस रंगवली वाल्या कोळ्याची की न्यायाधीशाला म्हणावं लागलं, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण लक्ष द्या. काय ठोका ढाका नाही झालं इथं. अरे चाललंय काय आपलं? न्यायाधीशाच्या म्हणण्याप्रमाणे. अरे ज्यांची जयंती आहे त्याच्यावर तर काय काय कोणताही अभंगन, कोणतंही काय, कुठं 12 वर्षांनी मुलगा झाला, कीर्तन ठेवलं त्या मालकानं आणि बुवानं अभंग घेतला, शेवटचा हा दिवस गोड व्हावा. अरे का 12 वर्षानं लेकरू झालं, लगेच शेवटचा दिवस तो म्हणला तेवढं टिपण पाठ आहे आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. हे विशेष आहे. विठ्ठल ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. शब्द लक्षात घे. न्यायाधीशाच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीला वागावं लागतं. पण नारद रूपी वकिलानं अशी केस रंगवली की न्यायाधीशाला म्हणावं लागलं, जसे आरोपी महाराज सांगतील तसा मी वागेल. बोलीला वाल्मिक तैसेची करीन. हे एकच केस जगाच्या पाठीवर आहे. म्हणून केले रामायण रामा आधी. नाहीतर काय अवघड काय होतं? अरे त्याच वेळेला सुबाहू मारला का नाही रामचंद्रानं अग्निबाणानं. मारीची मारायला काय हरकत होता? सुबाहू मारला. विश्वामित्राच्या यज्ञाचा विध्वंस करायला आलेले 2, सुबाहू आणि मारीची.
बिनु पर बाण राम तेही मारा सतजो जनगा सागर. आता रामायण सुरू होईल पण थोडं 1 मिनिट. आता त्यांनीच केलेलं आहे रामायण. केले रामायण रामाआधी. सतजो जनगा सागर पारा बिनु पर बाण राम तेही मारा. अग्नी बाणाच्या द्वारा मारला सुभाऊ जाग्यावर, पण बिना टोकाचा बाण मारून 400 कोस जाऊन पडला तो मारीची. जसा सुभाऊ मारला तसा मारीची मारणं अवघड आहे का? मग का नाही मारला? याचं कारण आहे रामायण नाटकही आहे इतिहासही आहे. नाटक आणि इतिहास सुशिक्षितांच्या लक्षात आणून देतो. नाटक इतिहास याच्यामध्ये फरक काय? घटना पहले घटती बाद में लिखा जाता, उसे इतिहास कहते हैं. पहले लिखा जाता बाद में स्टेज पे आता. नाटक बस सुटसुटीत फरक लक्षात घ्या. पहिले लिहिल्या जातो नंतर स्टेजवर येतो त्याला नाटक म्हणतात, आणि पहिला घडत असतो नंतर लिहिल्या जातो त्याला इतिहास म्हणतात. आता शिकलेली मंडळी आहे. इतिहास मध्ये 3 पद आहे. इति ह आस आणि मग संधी झाला इतिहास. इति याने ऐसा, ह याने हुआ, आस याने था. इति याने ऐसा, ह याने हुआ, आस याने था. ऐसा हुआ था वैसा जिसमें है उसी को इतिहास कहते हैं. असं झालं होतं तसंच ज्याच्यात आहे त्याला इतिहास म्हणतात. रामायण दोन्ही मध्ये मोडतं. आधी घडलं नंतर लिहिलं म्हणून इतिहास, आणि पहिलं लिहिलं नंतर घडलं म्हणून नाटक. मग प्रश्न पडला प्रभूला, आता जर मारीची मारला तर सोन्याचं हरिण कोण होईल? सोन्याचं हरिण होऊन नाही आला मारीची तर सीता चोरीला जाईल कशी? नाही सीता चोरीला गेली तर रावण कसा मरल? नाही मेला रावण तर 33 करोड देवता बंदीखान्यातून कशा सुटल? म्हणून जसं जसं वाल्मिकीजींनी लिहिलं तसं तसंच घडलं पाहिजे म्हणून एक मारलं आणि एक वापस केलं. याला म्हणतात बोलीला वाल्मिक तैसेच करीन वर्तुणी दावीन नामा म्हणे. परिणाम कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाआधी. ज्याने रामाच्या आधी रामायण केलं ते वाल्मिकी ज्या कुळात जन्माला आले त्या कोळ्याची कीर्ती वाढली गहन. सगळ्या कोळी समाजाची कीर्ती वाढली असेल जगात, याला कारण त्या समाजात जन्माला आलेले वाल्मिकीचे आहे. लक्षात घ्या. जेथे हरीचे दास जन्म हवामानाचा अंदाज सांगतो मी. सध्या पंजाबराव डक आणि रामराव ढोक या दोघाला कळतंय. तुम्हाला कुठेतरी शब्द दिला जायचा आहे. कसं काय कळत असेल? अरे हे एवढे क्लास रोज घेतो मी. मला चेहरा सांगतो आता जावं तर बाबा रागावतील म्हणून मीच परवानगी देतो. कारण सगळ्यांनी गोपीचंदन लावून चालत नाही. आपल्या आपल्या ड्युट्या करायच्या आहे. विठ्ठल विठ्ठल. आमचा एक माणूस घेऊन जा. सदाशिव बाबा मोरे
ते आमचे परम स्नेही आहे, मला कळलं ते इथे येतात म्हणून. अशा महात्म्यांच्या पुढे तुकोबारायचे शब्द आहे, कायमी पतित कीर्तिवानो. एक लक्षात घ्या, तसं नसावं तसं म्हणावं, याला नम्रता म्हणतात. अरे मिष्टान्नाची पंगत, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, पालन तुम्ही मजा होती मग अशी. मी पाहत होतो तुमच्याकडे मालकाच्या घरी, पण ते आम्हाला वेळ सांभाळायची सवय आहे. मी मालकाला पटवून दिलं, कुंदन भाऊलाही सांगितलं, जेवण कधी मिळते. महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणे. 8:30 ते 10:30 बरोबर 8:30 इथे आलो. आणि तुम्हाला नवल वाटेल, रात्री आळंदीला होतो. आळंदीहून परळीचं कीर्तन केलं 11 ते 1, ते 450 किलोमीटर. तिथून तेवढेच किलोमीटर इथे आलो. आता सकाळी नगरला आहे, जवळच आहे, तुम्ही घ्या विश्रांती. म्हटलं बाबा जेवण पुन्हा मिळेल. मालकाला सांगितलं मला 2 चपात्या गाडीत बांधून द्या. ते आपले भिकारी जेवतात ना, तसं चालतंय, आमचा इलाज नाही त्यांना. वाटत होतं वय वाढलं म्हणजे कार्यक्रम कमी होईल, पण डबल सुरू झाले. आमचे याच भागातले मोठे बाबा, शिंपी बाबा, नत्तुसिंग बाबा, आता तसे होणे नाही बरं का. आम्ही आताही सांगतो, जर आम्हाला कोणी विचारलं आई कशी असावी, मोठे बाबा सारखी, नत्तुसिंग बाबा सारखी, शिंपी बाबा सारखी असावी. शेवटपर्यंत एकच वैकटी, एकच पांघरायचं. आता लगेच त्यांची 2-4 टिपणं पाठ करून लुंगा सुंगा बुवा 4 चाके घेतो. या महात्म्यांची तीच वैकटी जन्मभर होती, तेच पोत, तेच घोंगडं, मोबाईल माहित नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. जीवनभर केलं काय, आमच्यासारखे हजारो रेडे बोलवले. आम्ही फक्त ऐकलंय ज्ञानोबारायांनी 1 रेडा बोलवला, पण आमच्यासारखे हजारो रेडे बोलवले. ते नत्तुसिंग बाबांनी, मोठे बाबांनी, शिंपी बाबांनी, 3 गुरुवर्य या भागातले आमचे. विठ्ठल राहिला तो प्रीती जगामध्ये, राहिला तो प्रीती जगामध्ये, राहिला तो तुकोबारायाची साधू संतांच्या पुढे नम्रता आहे. बरं का रविदास. अरे पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. पंक्तीतून फिरतोय मालक. सावकाश जेवा, पोटभर जेवा, लाजू नका. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ती चटणी भाकरी आहे का? मी जर त्या पंक्तीत असतो तर म्हटलं असतं, पाटील हे 2 टाइम होऊ देत जा, दुपारी संध्याकाळी आम्ही तयार. अरे श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, तरी मालक म्हणतो चटणी भाकरी गोड करा. ही त्याची नम्रता आहे, लक्षात ठेवा. नाही तर एकानं चटणी भाकरीचीच पंगत घातली. वैशाख महिना, ही नीट ऐका, दुपारचे 2 वाजलेले, पंगत माळ राणावर, मंडप टाकला नाही, प्यायला पाणी नाही, हिरव्या मिरच्याचा ठेचा, त्याच्यात मीठही नाही, तेलही नाही, बाजरीच्या भाकरी पण जाळून टाकल्या, जास्त खाऊ नये हा त्याचा उद्देश. दुपारी 2 वाजता पंगत बसवली माळ राणावर, मंडप नाही, आणि हिऱ्याच्या अंगठ्या बोटात घालून लॉकेट, पानाचा विधान पंक्तीतून फिरतं. चटणी भाकरी गोड करा.
आता एवढ्या उन्हात बिना मिठाचं बिना तेलाचं हिरवं तिखट गोड लागतंय का? चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी त्याच गावातलं एक गरम डोक्याचं जेवायला होतं. चटणी खाल्ल्यानं त्याचं डोकं डबल गरम झालं होतं, घामानं भिजलं होतं. तहान लागली पण पाणी नव्हतं, टेम्परेचर 8 पट वर गेलं. आणि हे नेमकं येऊन म्हणतं चटणी भाकरी गोड करा, 16 पट झालं टेम्परेचर. मग ते लाल डोळे करून त्या बापाने घातली होती का पंगत? लेका माणसं मारायची होती तर सगळ्याच्या घरी सकाळी रोगवर आणून देतात रे. आम्ही घरीच आत्महत्या केली असती. एवढ्या उन्हात हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि गोड करा म्हणतो. अरे चटणी भाकरीची पंगत असावी, गोड करा म्हणावं ही नम्रता नाही, मिष्टान्नाची पंगत असावी. आणि गरिबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं ही त्या पंक्तीच्या मालकाची नम्रता आहे. तसं पतिताला पावन करण्याची ताकद असताना स्वतःला पतित म्हणणं ही तुकोबारायची नम्रता आहे. कायमी पती पतित कीर्ती वाणू पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. अरे जे सामर्थ्य देवाच्या नामात आहे ते सामर्थ्य तुकोबारायच्या नामात आहे ना. देवाचं नाव घेतलं तर पुण्य होतं. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. देवाचं नाव घेतलं तर पुण्य, पुण्याची गणना कोण करी. तसं संताचं नाव घेतलं तर पुण्य घेता सज्जनाची नावे पुण्यवंत. एक देवाचं नाव घेतलं तर यमराज घाबरतो. ते प्रमाण सर्वांना माहिती आहे. जाहीर झालं यम धर्माने सांगितलं आपलं ग्राहक आणणार आहे. ओळखायचं कसं मालक? वेळ कमी होती. यमधर्म सांगित होता तुम्ही जावे मृत्यू लोक जितो का तिथं काही आणावा. एखाद्याचे कोळ रंग करते निंदा धरती राग खरी खोटी चहाडी सांगते. कोळ आपले लटके वासनेच्या नवसा करती करती पासून सातेने बहुता दिवसा भरोसा तुम्हा दिला आहे. देव सांडून देवता उपासक मंत्र संचारित जे झोटून येता घेता देखते सक्के बाप तुमचे. यादी लक्षात आहे ना. यमदूताला यादी दिली. पेपर फुटीचा कार्यक्रम तेव्हापासून आहे. आपलं नाव यादीला लागलं. ज्यांना ज्यांना कळालं ते पंढरपूरला गेले. नामदेव महाराज वाचवा, नाव लागलं यादीला यमदूताच्या. वाचायचं आहे का? हा. मग माळ घालायला लागल तुळशीची. 2 घालतो महाराज. 2 एका एकानं 2-2 माळा घातल्या. नामदेवाच्या दिंडीत ज्ञानबा तुकाराम. यमदूत आले ठरल्याप्रमाणे गावात. विचारलं अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणाले. हे तर कधी कीर्तनात जात नव्हतं पंढरपूर. तिथं आल्यावर नामदेव रायने ओळखलं. ए नवीन माळकऱ्यांनो,
यमदूत आले बरं का तुमच्या करता. आता काय करायचं महाराज? आता पताका उंच करा. उंच पताकाचे भार भेने पळती यम किंकर पळाले. पण वाखरी पर्यंत जाऊन यमदूताने मिटिंग घेतली. का रे असं पळू पळू गेलो तर आपल्याला कामावर ठेवलं का यमधर्म? पुन्हा प्रयत्न करू. मग तयारीनं आले. नामदेव महाराज म्हणले आता ते तयारीनं आले बरं का. आता काय करू महाराज? तुम्हाला वाचायचं आहे का? तेच विचारता महाराज. 8:30 वाजल्यापासून आम्ही काय मरायसाठी माळा घातला का? नाही, वाचायचं असेल तर एकच उपाय आहे. सांगा ना महाराज. भगवंताच्या नामाचा जय जयकार करा. बोला पुंडलिक वरदा ऐकल्या बरोबर दड 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 फळ सुटला कळी काळा बाहुलिया रे. 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 जीवनामध्ये करमुखी सेविका पडिया रे. जीवनामध्ये करमुखी सेविका पडिया रे. जीवनामध्ये करमुखी सेविका पडिया रे. मी देवाचं संताचं नाम सांगतो आपल्याला. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. अरे देवाचं नाम घेतलं तर यमराज घाबरतो. ते सामर्थ्य तुकोबारायचं. तुकाराम 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 ज्यांच्या नामात ही ताकद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. हे सामर्थ्य ज्यांच्या नामात आहे ते स्वतःला कायमी पतित. अरे ही नम्रता आहे. कायमी पतित कीर्तिवाणू. हे विरोधाभासी तुम्हाला वाङ्मय संताचं सांगेल. मित वनात अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधीन वाचे कृपानिधी माय बापा. हे तुम्हा सर्वांना पाठ आहे. आता थोडंसं चिंतन करा. अनाथ, अपराधी, कर्महीन, मतिमंद हे शब्द तुकोबारायचे आहे. कुंदन भाऊ, जर तुकोबाराय मतिमंद असते तर छातीला हात लावून म्हटलं असतं का? वेदाचा तो अर्थ मातीचे ठावा ये राणे बाबा भार माता. ये राणे बाबा भार माता. वेदाचा तो अर्थ मातीचे ठावा भार माता. इकडे मतिमंद बुद्धी आणि इकडे पठ्ठ्याला विचारा म्हणतात. वेदाचा अर्थ, वेदाचा अर्थ अमासीचा ठावा इराणी वाहवा भार माथा. इकडे तुझं मी आठविले नाही कधी आणि इकडे पांडुरंग ध्यानीन पांडुरंग म्हणेन जागृती स्वप्नी पांडुरंग. मी का सांगितलं तसं नसावं तसं म्हणावं. याचं नाव आहे नम्रता. ही संताच्या पुढे, कोणाच्याही पुढे नम्रता नाही. तुकोबारांनी केवळ हात जोडणे शिकवलं नाही, नम्रता शिकवलं नाही. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. नंतर मी असं विचारतो, आमच्या देशात जर सगळे गोपीचंदन वाले असले तर वैऱ्याला सीमेवर कोण अडवल? दोन्हीची गरज आहे.
विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. आमच्या जवानांच्या खांद्यावर रात्रभर बंदूक आहे म्हणून आमची झोप सुखाची आहे, हे लक्षात ठेवा. पण हे दोन पात्र बरं का, दोन पात्र दुर्लक्षित झाले. एखादी नटी मरण पावली तर 2-2 महिने टीव्हीला दाखवतं. खूपच नुकसान झालं भारताचं. आणि आमचा जवान सीमेवर मरतो त्याची साधी बातमी पेपरला येत नाही. म्हणून 2 वेळेला दररोज दुपारी जेवताना कास्तकाराला आठवा आणि रात्री झोपताना सीमेवरच्या जवानाला आठवा. हा लाल बहादूर शास्त्रीजींचा नारा होता, जय जवान जय किसान. ना आम्ही हे दोघच विसरलो. आता सध्या कोणी नाही. मी शेतकरी असल्यामुळे बोलतो बरं का, कोणी नाही. तुम्ही शेतकरीच आहात, कोणी वाली नाही. अरे आम्हाला अधिकार ठेवला नाही. खताची गोणी विकत घेतो आम्ही तर त्याच्यात काय आहे, विटाचा भुगा का रेती पाहायचं नाही. आम्ही मुकाट्यानं पैसे मोजायचे आणि ती रेती शेतात आणून टाकायची. आणि आमचा 1 नंबरचा गहू मार्केटला न्या एवढा चाकू खूप असतं, पोत फाडून गहू पाहत. आम्हाला तंबाखूची पुडी फोडण्याचा अधिकार नाही. म्हणून आता कास्तकार रडतो देवळात जाऊन एकटा. त्याचं रडणं सांगतो मी, एकटाच रडतो. भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. और मेरा सवाल है प्रभु, मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है. वस्तुस्थिती आहे. अरे किती विज्ञान पुढे जाऊ द्या, मग काय प्लास्टिकच्या चपात्या खाणार आहे का. तो घाम गाळून कास्तकारच पिकवतो. ते फॅक्टरीत नाही गहू निर्माण करतायत. बरं त्याला एवढे लागतात का. त्याचं 4 लोकांचा परिवार आहे, 10 क्विंटल गहू खूप झाले त्याला, मग 100 क्विंटल का पिकवतो. त्याचं उत्तर आहे 90 क्विंटल समाजासाठी आहे. असा परोपकारी कास्तकार. म्हणून जेवण करताना दुपारी कास्तकाराला आठवा आणि रात्री झोपी जाताना आमच्या सीमेवरच्या जवानाला आठवा. त्यांच्या खांद्यावर रात्रभर रायफल आहे म्हणून आमची झोप सुखाची आहे. या विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. कोण नाही म्हणतो तुम्हाला. जर पती पत्नी दोघंही रागीट असेल ना तर एकमेकाच्या रागावर रोगर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, एक हिसकून घेणारं पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती गडगंज श्रीमंत असू द्या आणि त्या घरातले सगळे भाऊ जय हरीन गोपीचंदनवाले असू द्या, विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. मग त्याच्यातले 2 भाऊ जय हरीवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग जिल्ह्यात टिकू शकतं. अशी विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. तुकोबारांनी केवळ नम्रता शिकवली नाही, मऊ मेनाहुनी पण कठीण वज्रास. अरे मग ही नम्रता कुठे आहे. नम्रता साधू संतांच्या पुढे आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही संत मायबाप कृपावंत आणि त्यांच्या पुढे शब्द आहे कायमी पतित कीर्तिवानो. संताला मायबाप म्हटलेले आणि कृपावंत, हे 3 शब्द घड्याळप्रमाणे बरोबर करू आपण बरं का कोणता भाऊ. संत माय आणि बाप. वास्तविक व्यवहारामध्ये माय वेगळी असते आणि बाप वेगळा असतो. जन्माला कारणीभूत तो बाप आणि जिच्या पोटी 9 महिने 9 दिवस मग जन्म घ्यायचा ती माय. व्यवहारात वेगवेगळे आहे पण परमार्थात दोन्ही एकच आहे. कारण एकदा पुन्हा जन्म होतो. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी जन्म जाण, मग गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. एक आपले मायबाप जन्माला घालतात आणि एकदा गुरु दीक्षा देतात तेव्हा गुरुपासून जन्म होतो. मग तेव्हा मायबाप कोण. गुरु मायबाप असतात आणि तिथून खरा जन्म. 1400 वर्षाचे चांगदेव महायोगी त्यांनी त्या ठिकाणी कबुली जबाब दिला मुक्ताबाई जवळ. गुरुपुत्र झालो गुरुपुत्र
वर्षाचे चांगदेव महाराज, पण कबुली जबाब देतात, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरु मायबाप संपूर्ण. म्हणून संताला माय आणि बाप दोन्ही म्हटलेलं आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत, पण कृपावंत मायबाप कृपावंत असतीलच नाही सांगतायत. कारण त्याच्यासाठी दृष्टांत दिला, बोक्यासारखा बाप, सर्पिंसारखी माय. सर्पिंचा स्वभाव आहे अंडे देत अंडे देत अंडे देत 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 जाते आणि तिकडून माघारी फिरते ना, अंडे गिळत 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 येते, एकही अंडे ठेवत नाही. चुकून एखाद्या ढेकळ्याच्या आड 1-2 अंडे राहिले, त्याचे साप होतात. सगळ्या अंड्यांचे साप झाले असते तर इथे आपल्याला बसायला जागा नसती, सापांचंच राज्य असतं. चुकून एखादं दुसरं अंड त्याचा होतो. घाबरू नका, त्याचा साप. ती अंडे गिळते ते सर्पिन, आणि मांजर आली की बोक्या पिल्यावर टपलेला असतो. ती बिचारी या पाटलाच्या गोठ्यात, त्या पाटलाच्या गोठ्यात, त्या पाटलाच्या वाड्यात, त्या पाटलाच्या वाड्यात लपवते. कोण? बोक्या. म्हणून माय बापे जरी सर्पिनी की बोका, सर्पिनी सारखी माय न बोक्यासारखा पप्पा असला तर ते मायबाप कृपावंत नाही. पण हे तुम्ही संत मायबाप कृपावंत. काही नाही, होते बरोबर. अजून 30-35 मिनिट आहे आपले, तरी मोठी कृपा झाली. भोवतालच्या गावात पाऊस झाला, 7लाच झाला. आता थोडा उशीर आला, त्याला माहित आहे हा बाबा लय वर्षाने आला म्हणजे पहिल्यांदाच आला, आपणही त्याचं स्वागत करावं असेल. ठीक आहे, जसे असेल इच्छा त्याप्रमाणे होईल. पण तरी आपल्याला 1.5 तास दिलाच ना, आहे का नाही? तुम्ही संत मायबाप कृपावंत, आणि त्यास कृपावंत मायबापाच्या पुढे ही तुकोबारायची नम्रता आहे. कायमी पतित कीर्तिवानो, कारण त्यांचं वर्णन करायला शब्द नाही. एकदा तुमचे वर्णावया महिमान, सरस्वतीनं केला पण पयोब्धीची शाई करून गुणवर्णित शारदा. 18 भार वनस्पती त्याची लेखनी धरुणी हाती, पृथ्वीचा कागज करुणी प्रीती गुणवर्णिती जाहली. झालं काय? समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी. नीट ऐका, 18 भार वनस्पतीची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाळी केली आणि लिहायला सरस्वती बसली. पण समुद्राची शाळी संपली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय कोण तो विचार, माझा काय कोण तो संत माय बाप कृपा, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, या न्यायानं कायमी पतित कीर्ती वानो. इथपर्यंत आलो आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ बरं का कुंदन भाऊ, घाबरू नका. संप्रदायपूर्वक तुका म्हणे कसं जसं होईल तसं, हात वर करा थोडेसे, एकदा मजा. शूटिंगवाले एवढे हात घ्या, पाण्या पावसाचं आपलं हे पाहून घेऊ. हे एवढं उद्या पेपरला येऊ द्या. भोकरला वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने भजन करणारा जनसागर हे पहिल्या पानावर येऊ द्या. कळू द्या मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना की खेड्यातले लोक केवढा उत्सव करतात. एवढे हात आले पाहिजे पहिल्या पानावर. पहिल्या पानावर बातमीला पैसे जास्त लागतात, ते देतील, संयोजक देतील. आई बहिणी सर्व वा वा शाबास. इकडे तरुण मंडळी, तिकडे तिकडचे हात आले पाहिजे. आणि एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. बरोबर. विठोबा रखुमाई
एक माझ्याकडे थांबा, एक थांबा, हा घाई करू नका, मी सांगतो. एक, हा एक, हे पहा इकडे पहा, एक हात वर, एक, हा एक, जरा ताकद, एक, हा एक. जय गोपाल हार घेता तुम्ही, चाल म्हणा, वेळ तुम्ही संतमान तुम्ही संतमान बाबा कृपावंत, संतमाय बाबा कृपावंत, तुम्ही संतमाय बाबा कृपावंत. मी नाही थांबणार, तुम्ही नका थांबू, पण आता सध्या उठण्यासारखी परिस्थिती नाही. Hello.
घाबरू नका, अजून 25 मिनिटाची बोली केली आपण, पाहू त्याच्या आधी काय होतं ते. बरोबर तुम्हाला त्याच वेळेला मी मोकळे करतो. 8:30 सुरू केलं, 10:30. पण ते संयोजक आहेत ना, सन्माननीय भाऊसाहेब सुखदेवराव सोनवणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जळगाव ग्रामीण, बहुतेक त्यांनी मोबाईल केला दिसतो वर की अर्धा तास थांब रे बाबा, हा बाबा मोठ्या मेहनतीनं आणला आम्ही. मोठ्या लोकांचा ऐकतोय तो. विठ्ठला आपलं अतिप्रेमाचं बोलणं आहे. बस तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, स्वतःला पतित याचं कारण ही नम्रता आहे. पण कोणाच्या पुढे? संताच्या पुढे नम्रता आहे. अवतार देवही घेतो, अवतार संतही घेतात. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणे. अवतरती या दोन मिळून तो शब्द जन्माला आला. तरतीचा अर्थ तरणे होतो, पण संस्कृतमध्ये धातूला उपसर्ग लागल्यावर अर्थ बदलतो. मग अव उपसर्ग लागल्यानं अवतरती म्हणजे खाली येणे. वरून खाली येतात याला अवतार म्हणतात, आणि खालच्याला वर काढतात याला उद्धार म्हणतात. आता हे नीट ऐका, हे नातं नीट ऐका. हे दोन शब्दातच कळेल तुम्हाला. आपण खाली आहो, संत वर आहे ना. कशावरून? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, त्याचं उत्तर आहे. आम्ही वैकुंठवासी आलो म्हणजे वरून खाली आले याला म्हणतात अवतार. आणि आपण सगळे खाली आहो ना, मग खाली आले वरून ते कशासाठी? खालच्याला वर काढण्यासाठी. उद्धरती याचा अर्थ आहे वर काढणे, अवतरती याचा अर्थ आहे खाली येणे. संत वरून खाली येतात ते कशासाठी? खालच्याला वर काढण्यासाठी. म्हणून अवतार आणि उद्धार या शब्दाचं नातं आहे. अवतार तुम्हा धराया कारण का
काय कारण? विनाकारण उत्तराय उद्धराया जड जीवाचा उद्धार, बरं ना का कुंदन भाऊ, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. नाहीतर तुम्ही पहा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या, दोघाची आपल्या काळाचं पांढरं, वाटोळ्यात चौकोनी, डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण 750 वर्ष झाले अजून आळ्याला तालुका जुन्नर रेड्याच्या समाधी पुढे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात मुळाचा उद्धार. नाही तर त्याच्यासारखं मूड नाही. तुम्ही पहा, गाईचं वासरू वेगळं, म्हशीचं पारडू वेगळं. गाईचं वासरू 1000 गाई कळपानं चरत असू द्या, त्या खिल्लाऱ्या गाई पाहिजे. आता 4 गोष्टी आनंद वाटेल आपल्याला. 4 गोष्टी अशा घडल्या 8 दिवसात. राज्य माता दर्जा मिळाला गोमातेला, है ना. तुम्हाला आम्हाला स्वाभिमानाची गोष्ट आहे. राज्य माता देशी गाय. मराठी भाषेला दर्जा मिळाला. पुन्हा लोहगाव विमानतळ होतं पुण्याचं नाव, लोहगाव विमानतळ. ते संत तुकाराम महाराज विमानतळ झालं. आणि एका युगात एकाला मिळालेली पदवी रविदास. सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी नळराजाला मिळाली होती. त्रेतायुगात पुण्यश्लोक पदवी जनक राजाला मिळाली. द्वापार युगात पुण्यश्लोक पदवी धर्मराजाला मिळाली. आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी. 4च एका युगात एक. सत्ययुगात पुण्यश्लोक नळराजा, त्रेतायुगात पुण्यश्लोक जनक राजा, द्वापार युगात पुण्यश्लोक धर्मराजा आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी. ज्या अहिल्यादेवीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्या माऊलीला आता न्याय मिळाला. अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. 4 गोष्टी. नाहीतर मराठी भाषा आपण विचार करा, श्रीमंत भाषा. भाषेची श्रीमंती कशावर असते? स्वरावर. जितके स्वर जास्त तेवढी भाषा श्रीमंत. स्वर कमी भाषा गरीब. म्हणून जगातली सर्वात गरीब भाषा जगातली इंग्रजी आहे. तिला 5च स्वर आहे, A-E-I-O-U. तिथंच घुटमळ येते. 16 स्वराची भाषा जगाच्या पाठीवर एकच आहे मराठी, जिला 16 स्वर आहे. आणि स्वरावर भाषेची श्रीमंती. म्हणून मराठी अरे तिथं एकच शब्द पाठ करायला रविदास पाहतो काय, KING किंग म्हणजे राजा. किंग एवढंच. इथं नाही जमत. 15 शब्द आहे. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. मग राजा पर्यायी कोणता येईल? आमचा राजाचं डोकं चालतं. आमचा राजा नापास मराठीत होतो आणि पास इंग्रजीत. किंग न काय म्हणतील? अहो तुम्ही इंग्रजीला गरीब म्हणता राव, मराठीला श्रीमंती. हो मग इंग्रजी सगळ्या जगात चालते, मराठी महाराष्ट्रात. इथंच उत्तर आहे. का? व्यापून असते ती गरिबी, मोजकी असते ती श्रीमंती. हे तर मान्य आहे ना. एखाद्या गावात जा तर 90 घरं गरीब आहे, 10 घरं श्रीमंत आहे. गरिबीचं दर्शन कुठेही आहे, व्यापून आहे ती. कोण्याही विमानतळावर जगात उतरा तरी इंग्रजीचं दर्शन होईल. श्रीमंती मोजकी आहे, तिचं दर्शन घ्यायला महाराष्ट्रातच यावं लागेल तुम्हाला. माझा मराठाची बोल कौतुके अमृताती पैजा जिंके. असं म्हणून मराठी, राज्यमाता गाय, अहिल्यानगर आणि संत तुकाराम महाराज विमानतळ. 4 गोष्टी महत्वाच्या झाल्या का नाही 8 दिवसात. पुढे काय हो, पण हे 4 गोष्टी झाल्या ना. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण? उद्धाराया जन. मी सांगत होतो ते खिल्लाऱ्या गायीवरून वाढलं. माझ्या लक्षात आहे. 1000 गायी कळपानं चरत असू द्या, खिल्लाऱ्या गाय हुशार. तिचं वासरू सोडा, बरोबर आईच्या काशीला लागतं. 999 गायी डावलून आईच्याच काशेला 1000 गायीचा कळप असला तरी शेपटाचा गोंडावर कान टवकारून पळत जात
ते गुराख्याला विचारत नाही, गुराखी मामा मम्मी कुठे आहे माझी, अरे सरळ आईच्या काशेला. 999 डावलतं आईच्याच काशेला. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे पूर्वीचे लोक. मी काय बोललो का आता हॉर्न वाजवा तर पुन्हा 2 पावलं रोडवर येतं. समजाव याचा तेभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. गाईचं वासरू सांगतो मी. तसं 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर पारडू सोडा रविदास, ते म्हशीकडे जातच नाही, मालकाकडेच येतं. तुम्ही का हसता, सोडून पाहायला म्हणून. 2 थोबाडी दिलं का मग पारडू तिकडे पाहतो, त्याला वाटतं मालकाने मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहे, याच्यातली मम्मी कोणती असावी, त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी, 20 मिनिट राहिले, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या काशेला लागलं की तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारते लात जाऊन पडतं मागा, वाक कोण करतं. दुसरीच्या काशेला ती मारते लात, तिसरीच्या काशेला लाता खाऊन का होईना त्याला माहिती आहे आईचा निर्णय लागणार आहे. ते गोदावरी ताईची गवळ नाही रोहिदास, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी माझी स्पेशल आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन त्याला वाटतं लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली लात मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. असं बेअकली जनावर रेडा, त्याच्या मुखातून वेद बोलवला. 750 वर्षे झाले, त्याची जिथे समाधी आहे तिथे अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात मुळाचा उद्धार. अरे किती भिंती आहे, किती भिंती आहे भारतात. गाजर गवत वाढलं, येड्या बाबळी मोकाट कुत्री त्या भिंतीवर आहे. पण एक भिंत आहे, 750 वर्ष झाले आमचा वारकरी डोकं टेकून दर्शन घेतो का, तिथं संबंध संताचा आला. याला म्हणतात जडाचा उद्धार. उद्धार आया बस, मी शुद्धीवर आहे, कुठे चाललं ते. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. नाहीतर मंदिराला खांब असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मंदिराला खांब आहे, पण खांबासाठी मंदिर आमच्या भारतात आहे नेवाशाला का, ज्या खांबाला टेकून बसले ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्या खांबासाठी मंदिर झालं. याला म्हणतात जडाचा उद्धार. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा एक सूत्र सांगतो आहे, अजून 15 मिनिट आहे, बोली केली आपण, अजून 15 मिनिट आहे. पुन्हा पाहू. आता सुरुवात झाली, पुन्हा बोलवतीलच मला भोकरचे लोक, आहे का नाही. भाऊसाहेब हे आता पाठ झाले मला, भाऊसाहेब सुखदेव सोनवणे, आहे का नाही. ते कुंदन भाऊला म्हणतील पहा महाराज मिळते का. दुनिया जिसे ठुकराती है तो उसे संत अपनाते है, हे सूत्र आहे. सगळ्यांनी हाकलून द्यावं त्याला संतांनी स्वीकारावं. सगळ्यांनी हाकलून द्यावं. 1-2 मिनिट घेतो. एकुलती एक मुलगी 22 वर्षाची, तिच्या डोक्यामध्ये जखम झाली, चिघळली, पू झाला, पांढरं झालं डोकं किड्यानं. गावकरी आले, आम्ही आता गावात राहत नाही, दुर्गंधी सहन होत नाही, मीच व्यवस्था करतो मुलीची. एकुलती एक मुलगी, 100 एकर जमीन, 22 वर्षाची मुलगी, बापानं झोपडं बांधून दिलं रानात आणि तिथे डबा जेवणाचा तांब्याभर पाणी बांधावर ठेवलं. बेटा जाव तर दुर्गंधी सहन होईना. असे 4-2 दिवस गेले. एक वैद्य आला. एक उपाय आहे, या मुलीची जखम नीट करण्याची ताकद कुत्र्याच्या लाळेत आहे. एवढंच एक औषध आहे जगात, आणि ते जखम चाटली पाहिजे कुत्र्यानं तर की मुलगी नीट होते. सगळे गावकरी धावले हो सहानुभूतीनं. अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले, पण बांधापासून कुत्रे वापस आले. नीट ऐका मी काय सांगतो. मायबापाने टाकून दिलं, गावकऱ्यांनी टाकून दिलं, अरे कुत्रा जवळ येत नाही. 1-2 दिवसानं एक महात्मा भगव्या वेशाचा त्या गावात आला. हनुमान मंदिरात वाघाचं कातळं मांडी घालून बसला, रुद्राक्षाची माळ जपत. संध्याकाळची वेळ आहे, गावकरी लोक आले दर्शनाला. 5-25 झाले. कहा रहते महात्मा जी. हिमालय. इधर का तीर्थ यात्रा करने आया बेटा. हमारा कोई रिश्तेदार इस गांव में नहीं है, लेकिन जहाँ जाते हैं हम तो एक रिश्तेदार गांव गांव में रहता है हमारा हनुमान जी बाबा. एक रात यहाँ विश्राम करना, सुबह चले जाता हूँ.
रोटी खाओगे बाबा, किसी के घर नहीं जाता बेटा, यहाँ लाओगे तो खाऊंगा. एकानं जेवण आणलं, एक भाकरी खाल्ली. त्या महात्म्यानं बोले, और आपके पास समय है तो आधा घंटा प्रवचन कर सकते हैं. हाँ बाबा, अर्धा तास प्रवचन केलं त्या साधूनं. असं करता करता 9 वाजले. जाओ भाई, आप किसान लोग खेत में काम करते, थके हुए, हम तो साधू है, जाओ. सगळे उठले, निघाले. वारा आला आणि वाऱ्यानं दुर्गंधी आली. रुको, ये बदबू कहां से आई? आमच्या गावची एकुलती एक मुलगी जखम झाली, डोक्यात किडे पडले, दुर्गंधी सहन होत नाही, तिला शेतात ठेवलं, झोपडी बांधून दिली, त्याची दुर्गंधी आहे. उनके रोटी पाणी की काय व्यवस्था आहे? तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात, कारण हे हिंदी नाही मराठी, समजून घ्या. ती मुलगी सांभाळा, थोडा वेळ जवळ घ्या. तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात भाकरी आणि पाणी. आप लोगों ने कुछ उपाय नहीं किया. एक वैद्य आला होता, क्या बताया? त्यांनी सांगितलं की कुत्र्याच्या लाळेमध्ये ते किडे मरण्याची ताकद आहे, कुत्र्यानं जखम चाटली पाहिजे. फिर आप लोगों ने क्या किया? अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले महाराज. क्या हुआ? कुत्रे बांधापासून वापस आले. एवढं ऐकलं, संबंध नसलेला साधू रडायला लागला. जाओ बाई, रात्रभर रडला, झोपला नाही. हनुमानजीच्या पुढे डोकं आपटू आपटू रडला महात्मा भगव्या वेशाचा. हनुमान जी महाराज, कोई रिश्ता नहीं इस गांव में, मैं तीर्थ यात्रा करने आया था, एक रात मुक्काम करने के लिए आपके दरबार में रुका, लेकिन मैंने एक गलती की बाबा, इस गांव वालों की एक रोटी खाई, और रोटी खाने के बाद पता लगा कि बेटी दुखी है और मैंने रोटी खाई है. मेरी प्रार्थना है बाबा, मेरी पूरी तपश्चर्या आप ले लो, लेकिन बेटी को ठीक करो. रात्रभर साधू रडला, रात्रभर, आणि पहाटे एकटाच उठला आणि त्या झोपडीकडे. साधू झोपड्याच्या पुढं, सूर्याचा उदय झाला. त्या मुलीनं बघितलं, तिचे मायबापही जवळ येत नव्हते, रडू लागले आतूनच. कौन है बाबा? भगवान भगवान कहते लोग, तो आप भगवान तो नहीं बेटे, माझे मायबापही माझ्या जवळ येत नाही बाबा, 8 दिवस झाले. मुझे सब पता है बेटी, बाहेर आओ. बाहेर बोलवलं तिला. ती घुसत घुसत बाहेर आली. साधू गुडघ्यावर बसला, आपली जीभ काढली आणि जिभेनं ते जखमेचं डोकं चाटून काढलं. साधूनं ती रडू रडू म्हणाली, ये क्या करते हो बाबा? साधू का धर्म निभा रहा हो बेटी. मतलब दुनिया में जिनको कुत्ते भी नहीं स्वीकारते ना बेटी, उनके लिए हम साधू लोग कभी कुत्ते भी बन जाते बेटी. मी काय सांगतो, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं. बाकीचं जाऊ द्या. ज्यांची जयंती आहे, कुंदन भाऊ, त्यांचं चित्र डोळ्यापुढे आणा. अनाथ आश्रम, अनाथ आश्रम, अनाथ आश्रम. अरे फक्त एकानं शंका घेतली, सासऱ्या जावयाचं भांडण. ते पिशी घेऊन, मुलीला घेऊन बरेच दिवस होती ना, जावाई लुंगीवर. तू काय समजला सासऱ्या? अयोध्येचा राम आहे का मी? 6 महिने होती सीता, स्वीकारली परत सीता, चालता इथून. हे गुप्तहेरानं ऐकलं, रामचंद्राला सांगितलं. प्रभूचे डोळे भरून आले. अग्नीनं साक्षी देऊनही लोकांचा गैरसमज आहे. ठीक है लखन जी भैया, कल सुबह सीता को रथ में बिठाकर अकेली छोड़ के और जंगल में लौट कर नहीं लाने का. गरोदर अवस्थेत आहे. लक्ष्मणानं रथ सकाळी सज्ज केला, सीतामाईला बसवलं. रैदास रथ गेला, जंगलात वळवला. उतरो भाभी, आणि दंडवत घातला. लक्ष्मण रडू लागला. तोपर्यंत सीतामाईला कल्पना नाही. क्यों रोते हो लखन? अब कब दोबारा दर्शन मिलेगा भाभी? बेटे की तरह 14 साल वनवास में मुझे संभाला है. मतलब भैया ने त्याग किया है. आदेश है कि सीता को अकेली छोड़ के आओ, लौट कर नहीं लाने का भैया का आदेश है. आता जगाच्या बापाची पत्नी आहे, गरोदर आहे. मी का सांगतो, दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते हैं. तिचा सांभाळ केला ज्यांची आज जयंती आहे, गरोदर अवस्थेमध्ये, आणि त्यांच्या आश्रमात 2 लेकरं जन्माला आले. जगाच्या बापाचे लेकरं लव आणि अंकुश. कुठे? वाल्मिकीजीच्या आश्रमात. मी का सांगतो, याला संत म्हणतात. दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते हैं. एवढं शिकवलं. एवढं पहिल्यांदा वाड्यात पाठवले, ते गायन शिकवलं. मग स्वयं श्री राम प्रभू ऐकतीन, कुशल व रामायण गाती. पुढे अश्वजित यज्ञाचा घोडा 2 मुलांनी अडवला, नाही जाऊ दिला.
एवढे पराक्रमी पोरं तयार केले कोणी? ज्यांची आज जयंती आहे त्या वाल्मिकी ऋषींनी. म्हणून हे सूत्र आहे, याला संत म्हणतात. दुनिया ठुकराती है तो उसे संत अपनाते है. अवतार तुम्हा आता जमलं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. आता देवही अवतार घेतो, संतही अवतार घेतात, पण देवाचा अवतार 3च कामासाठी आहे का नाही? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. साधूच्या रक्षणासाठी, दुर्जनाच्या नायनाटासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी 3 कामासाठी अवतार देवाचा, पण 6 कामासाठी अवतार संताचा. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव, वाढवया सुख वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव इथेच उत्तर आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. मी सांगितलं देव अवतार येतो 3 कामासाठी. साधूचं रक्षण, दुर्जनाचा नायनाट, धर्माची संस्थापना. आणि साधू अवतार घेतोय ते 6 कामासाठी. मोजा तुम्ही. वाढावया सुख 1 झालं, वाढावया भक्ती 2 झालं, वाढावया भाव 3 झालं, वाढावया धर्म 4 झाले, वाढावया कुळाचार 5 झाले, आणि वाढावया विठोबाचे नाम. देवाच्या डबल आहे. मोजून पहा. घरी गेल्यावर मोजा, नाही जमलं तर घरी मोजा. फरक काय पडतो? सुख भक्ती भाव धर्म कुळाचार न विठोबाचे नाम 6 कामासाठी अवतार संताचा आहे. अवतार तुम्हा धराया कारण. वाढावया सुख घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. सुख भक्ती वाढावया पिटू भक्तीचा डांगोरा. बरं का रविदास? सुख भक्ती भाव वाढावया, धर्म वाढावया, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आमा करणे काम. कुळाचार वाढावया आणि विठोबाचे नाम वाढावया. या 6 कामासाठी अवतार संताचा आहे. अवतार तुम्हा धराया कारण. आता शेवटी एक दृष्टांत दिला, पण तिथे गुण शब्द वापरला. ते प्रल्हाद टाकला नाही कढईत. गुण सर्वांगे सुहास परितो उगला न राहे. चंदनाचा एक गुण आहे तो, तरी पण ते थोडंसं कमी वाटलं. एक अभंग सर्वांच्या पाठातला सांगतो. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कोड्या अंगे. पुढे काय? दीपा नाही पाठी. हो सांगत जाणार तर वयमानानं. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगे साकर अवघी गोड. शेवटी तुका म्हणे तैसा सज्जनापासून. अरे या अभंगाला द्रोपद नाही. आता काही ठोकून देतात, त्याचा भाग जाऊ द्या. चंदनाचे हातन पाय चंदन. पण चंदनात एक दोष आहे. चंदन सगळ्या झाडाला चंदन करतं, पण बांबूला चंदन करत नाही. बांबू रडला. मी तिथंच होतो. ब्रह्मदेवाकडे गेला. काऊन रडत रे बांबू? 15 फुटावर आहे मी चंदनापासून. मग काय झालं? त्यानं 2 किलोमीटर वरच्या येड्या बाबळी चंदन केलं ना. आम्ही 15 फुटावर असून आम्हाला चंदन केलं नाही. ब्रह्मदेव म्हणला त्याच्या चंदनाचा काही दोष नाही. मग तुझ्या वितीवर गाठी आहे ना. ए बांबू काय तुझ्या
वितीवर गाठी असल्यामुळे चंदनाचा इलाज नाही, तसा आतल्या गाठीच्या माणसाला साधू उगावून पाजला तरी फरक पडत नाही. मग बांबू रडायला लागला. रडू नको बांबू, तुझी पूजा चंदनानं होईल अशी व्यवस्था करतो. काय कर, तू संताची संगत कर. म्हणून बांबू संताजवळ गेला. वारकऱ्यानं ती काठी त्याला लावला झेंडा, घेतली खांद्यावर, ज्ञानोबा तुकाराम बांबूची काठी. सकाळी आंघोळ झाली की बांबू धुवून काढायचा आणि बांबूची पूजा चंदनानं. याला धरितीच्या हाती संत कृपावंत. म्हणून चंदनामध्ये तो दोष सापडला. त्याच्या पुढे परिसा नाही न कोण्या. परिसाचा दृष्टांत कमी वाटला. याचं कारण आहे, परिस लोखंडाचं सोनं करतं पण लोखंडाला परिस नाही करत. संत परिस लोह सुन्ना करे, ये करे आप समान. संत और परिस हाल, संत और परिस में बड़ा अंतर आ जान. वे लोह सुन्ना करे, ये करे आप समान. कारण परिस लोखंडाला सोनं करतं, लोखंडाला परिस करत नाही. संत आपणा सारिके करीती तात्काळ. म्हणून परिस कमी वाटला. मग पुढे काय, दीपानाई पाठी, जमला आता. दीपानाई पाठी पोटी अंधकार. दिव्याला पाठी पोटी अंधार नाही, पण दिव्या खाली अंधार म्हणायची पद्धत आहे का नाही, खाली अंधार असतो. बरं, दुसरं एक कारण, दिवा काय करतो, दिवा असलेल्या वस्तू दाखवतो आणि संत नसलेल्या दाखवतात. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची. म्हणून दिवा कमी वाटला. पुढे साखर आली. साखर साखर सर्वांगे साखर. बरं, हसून खा गोडच, रडून खा गोडच, मध्ये फोडून खा गोडच, बाहेरून चाकून खा गोडच, सर्वांगे साखर अवघी गोड. तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. म्हणून इथे एक दृष्टांत आहे चंदनाचा. का, चंदन स्वतः झिजत आणि जगाला सुगंध देत. याप्रमाणे तुका मैंने चंदनाचे अंगी, तुका मैंने चंदनाचे अंगी, तुका मैंने चंदनाचे अंगी, तुका मैंने चंदनाचे अंगी. म्हणे कोण चंदनाचे अंगी, जसं स्वतः झिजत आणि दुसऱ्याला सुगंध. देह कष्टविती परोपकार याण. आणि तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीव. त्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे. वाल्मिकी जयंती केवळ कोळी समाजानंच करावं असं नाही. सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे महर्षी वाल्मिकी आहे, ज्यांनी रामाच्या आधी रामायण केलं. आणि सगळ्या महाराष्ट्रभर ही जयंती चालू असताना इथे अतिशय ऐश्वर्य संपन्न शिस्तबद्ध